नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक चाचणी 2ची इयत्ता 6वीची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागा भरा. 63चे 49शी असलेले प्रमाण टिंबटिंब आहे. आता हे प्रमाण काढताना 63चे म्हणजे 63/49. आता 63 आणि 49ला कशाने भाग जातो तर 7ने भाग जातो. भागिले 7. 7 नवे 63 आणि 7 7 49. 9/7 म्हणजेच 9/7. म्हणून या ठिकाणी हे 9/7 हे उत्तर आलेलं आहे. खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा हे सूत्रच आहे. 35% म्हणजे 100पैकी किती? टक्के म्हणजेच 100पैकी. म्हणजे 35% म्हणजे 100पैकी 35 म्हणजे 100पैकी किती येणार आहे? 35 येणार आहे. ब प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. त्यातलं पहिलं 21चे सर्व विभाजक लिहा. आता विभाजक म्हणजे काय की ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो. मग 21ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो तर 1 म्हणून ते लिहिलं. 21चे सर्व विभाजक 1 3ने जातो, 7ने जातो आणि 21ने जातो. दुसरं गणित 3/50 बरोबर m/100 तर m बरोबर किती? आता इथे बघा 3/50 गुणिले, आता इथे आपल्याला हा 50 भागिले आहे तो आपल्याला घालवायचा आहे म्हणून ते काय करावं लागेल 50ने गुणावं लागेल. मग जी क्रिया आपण डाव्या बाजूला केली ती पण उजव्या बाजूला करायची आहे. म्हणजे दोन्ही बाजूला एकच क्रिया करायची म्हणून m/100 गुणिले 50. आता हा 50 गेला, या 50ने आपण 100ला भाग दिला. 50 1 50, 50 दुणे 100 म्हणून हा 3 आहे तसाच m/2. आता हा 2 घालवायचा आहे म्हणजे आपल्याला इथं 2ने गुणावं लागेल कारण हा भागिले आहे. मग तीच क्रिया आपल्याला उजव्या बाजूला म्हणून 3 गुणिले 2 बरोबर m/2 गुणिले 2. 2 गेला 2 गेला. 3 दुणे 6. m आहे तसाच म्हणजे m बरोबर 6. तिसरं गणित त्यातलं अक्षर वापरून खालील माहिती लिहा. एका संख्येची चौपट बरोबर म्हणजे चौपट 24 आहे म्हणून त्या एक संख्या मानली आपण x. चौपट म्हणजे 4. 4 गुणिले x म्हणजे 4x बरोबर किती आहे 24. म्हणून 4x बरोबर 24. प्रश्न दुसरा. तुम्हाला कृती असते, अगदी 10वीपर्यंत कृती आहेत म्हणून कृती सोडवणं अगदी सोपं असतं. सहज मार्क त्याच्यामध्ये मिळू शकतात. पहिलं, सुनंदाबाईंनी 475 रुपयांना दूध खरेदी केले. त्या दुधाचे दही करून 700 रुपयांना विकलं तर त्यांना किती नफा झाला? आता इथं दुधाची खरेदी किंमत किती आहे 475. मग दुधापासून दही तयार केलं तर त्याची विक्री किंमत किती आहे 700 रुपये. गणितावरूनच आपल्याला इथं बॉक्स सहज भरता येतात. आता नफा झालेला आहे कारण खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून नफा. नफा बरोबर विकी वजा खकी म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे 700. खरेदी किंमत 475 आपण वरती लिहिलेलंच आहे. यांची वजाबाकी केली 225 रुपये. पुढील समीकरण सोडवा. 19 बरोबर p वजा 9. आता आपल्याला हा वजा 9 घालवायचा आहे कारण समीकरण सोडवायचं म्हणजे जे चल त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या चलाची किंमत काढणे. मग वजा 9 असेल तर आपल्याला 9 त्याच्यात मिळवावे लागतात म्हणून p वजा 9 बरोबर इथं बॉक्स दिला आहे 19. डावी बाजू आणि उजवी बाजू बदलून घेतली आहे. ही उजवी बाजू डाव्या बाजूला घेतली. p वजा 9 बरोबर इथं 19. आता हे वजा 9 घालवण्यासाठी आपल्याला अधिक 9 करावे लागते म्हणजे 9 मिळवावे लागतील म्हणून p वजा 9 अधिक 9 तीच क्रिया उजव्या बाजूला म्हणून 19 अधिक 9. मग p बरोबर 19 आणि 9 28. हा ऋण 9 धन 9 जाणार आहे म्हणून p बरोबर 28. तिसरी कृती. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. 1 लिटर आणि 250 मिलीलिटर. आता 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर
1 लिटरचे 250 मिलीशी असलेले गुणोत्तर. म्हणून 1000 250 म्हणजे 1000 250. इथं हा शून्य आणि हा शून्य घालवला किंवा इथं असं केलं आहे. आता बॉक्स भरायला त्याप्रमाणेच करावं लागेल. आता 1000 म्हणजे काय येणार आहे, 250 गुणिले 4 आणि इथं 250 गुणिले 1. 250 250 गेले म्हणजे 4/1 म्हणजे 4×1. प्रश्न तिसरा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा घेण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अशा सगळ्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलला पाहता येतील. प्रश्न पहिला. खालील संख्यांचा मसावी काढा. 45 आणि 30. आता 45चे विभाजक म्हणजे 45ला भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या 1, 3, 5, 9, 15 आणि 45. 30चे विभाजक 1, 2, 3. ज्या ज्या संख्यांनी भाग जातो कसोट्या इथं वापरा. 10, 15 आणि 30. आता या दोघांमध्ये सामायिक असलेले विभाजक की दोघांमध्ये जे आहेत ते आता कोणकोणते आहेत. 1 आहे, नंतर 3 आणि 15. मग मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. म्हणून महत्तम म्हणजे मोठा. मग यातला मोठा आपल्याला शोधायचा आहे. मोठी संख्या कोणती आहे, 15. म्हणून मसावी आहे 15. दुसरं गणित. दहीहंडा गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. आता बघा, 1% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही असे मानू. आता इथं बघा काय विचारलं आहे, किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. म्हणजे इथं 1% विद्यार्थ्यांना पोहता येते असं आपल्याला मानावं लागेल. तर नाही येणार. 1% विद्यार्थ्यांना पोहता येते असे मानू. मग 1% म्हणजे 1/100 आणि 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येतं. म्हणून 350/500. आता आपल्याला x काढायचं म्हणून हा 100 घालवायचा आहे. मग हा भागिले आहे म्हणजे गुणिले करावं लागेल. मग डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 100ने गुणायचं आहे. हा 100 गेला म्हणजे इथे x राहिला आणि 350/500. आता हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य आपण घालवले तिथं. तर 5 7 35. हे 2 शून्य इथे घालवले आणि हा 0 राहिला आहे म्हणजे 70. 5 7 35 म्हणजे किती आले, 70 आले. म्हणजे 70% विद्यार्थ्यांना पोहता येते. 70% विद्यार्थ्यांना पोहता येते. आणि पुढं विचारलेलं आहे की किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. मग 100 वजा 70. 100 वजा 70 बरोबर 30. म्हणजेच काय येणार, 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. आता पुढचं गणित. एका साखर कारखान्यामध्ये 48 टन ऊसापासून 5376 किलोग्रॅम साखर मिळते. म्हणजे एवढ्या ऊसापासून एवढी साखर मिळते असं दिलं आहे. तर सविताच्या शेतात तयार झालेला ऊस 50 टन आहे. तर त्या ऊसापासून किती साखर तयार होईल असा प्रश्न आहे. मग 50 टन ऊसापासून 1 किलोग्रॅम साखर तयार होईल असे मानू. आता 50 किलोग्रॅमला किती तयार होते, x. तर आपल्याला दिलेलं आहे 48 टनाला म्हणजे 50 टनाला 1 किलोग्रॅम साखर तयार होते. 48 टनाला 5376 किलोग्रॅम साखर तयार होते. हे समीकरण आपण या ठिकाणी तयार केलं इथं. मग आता 50 घालवायचं आहे म्हणजे इथं 50ने आपल्याला गुणावं लागेल दोन्ही बाजूला. म्हणून गुणिले 50 केलं इथं पण गुणिले 50 केलं. हा 50 गेला, x राहिला. आता इथं बघा 48ला आपण 2ने भाग दिला. 2 दुणे 4, 2 चौक 8 आणि इथं 25 येणार आहे. 25 दुणे 50. आता 8ने भाग दिला तर 8 त्रिक 24 आणि वरती आलेलं आहे 672. 8 सक 48. उरलेली संख्या घेतले 8 7 म्हणजे 672 या ठिकाणी आलेले आहेत. आणि पुन्हा आपण 3ने भाग दिला
तर 3 दुणे 6, 3 दुणे 6 आणि 7मधनं 6 गेले 1 उरला, 3 चोक 12 म्हणजे 224 आणि हे 25 यांचा गुणाकार येतो 5600 किलोग्रॅम. म्हणजे 50 टन ऊसापासून 5600 किलोग्रॅम साखर तयार होईल. चौथा प्रश्न कोणते पण एक सोडवायचं आहे. 4 गुणांचा प्रश्न आहे. अहमद चाचांनी बँकेकडून रुपये 25,000 कर्ज घेतले. म्हणजे इथं मुद्दल आहे 25,000. व्याजाचा दर साल 12% असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत द्यावे लागतील. आता 25,000वरचं आपल्याला व्याज काढावं लागेल. ते व्याज आपण एक्स मानलेलं आहे. 25,000 रुपयांचे व्याज एक्स रुपये मानू. 100 रुपयांचे व्याज आपल्याला दिलेलं आहे 12% म्हणजे 12 रुपये. 100वरती 12. मग 25,000वरचं व्याज किती आहे एक्स, म्हणून एक्स छेद 25,000 आणि 100 रुपयावरचं 12 म्हणून 12 छेद 100. आता 25,000 घालवायचे आहेत म्हणून दोन्ही बाजूला 25,000ने गुणावं लागेल कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मग 1 छेद 25,000 गुणिले 25,000 बरोबर 12 छेद 100 गुणिले 25,000. हा 25,000 गेला, इथं एक्स राहिला. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य घालवले म्हणजे 12 गुणिले 250 यांचा गुणाकार येतो 3,000. म्हणजे व्याज आलेलं आहे 3,000. परंतु पुढं आपल्याला विचारलेलं आहे की एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील. मग ते परत करताना हे 25,000 आणि व्याज असे एकूण परत करतील. म्हणून बँकेस परत करावी लागणारी रक्कम 25,000 अधिक 3,000 बरोबर 28,000 रुपये अहमद चाचा बँकेला परत करतील. पुढचं गणित. अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला. प्रत्येक महिन्याला 12 किलोग्रॅम असे 3 महिने गहू दळण्याकरिता काढले. तेव्हा 14 किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला. तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला. आता इथं अर्चनाने किती गहू खरेदी केला ते आपल्याला मानावं लागेल. म्हणून अर्चनाने 1 किलोग्रॅम गहू खरेदी केला असे मानू. आता अर्चनाने प्रत्येक महिन्याला किती खर्च केला आहे बघा. किती दळण्याकरता काढला तर 12 किलोग्रॅम 3 महिने काढला आहे म्हणजे 12 गुणिले 3. मग अर्चनाने वापरलेला गहू 12 गुणिले 3 बरोबर 12 36 किलोग्रॅम. आता एकूण गहू खरेदी केला एक्स, त्यातनं 36 किलोग्रॅम वापरला आणि शिल्लक किती राहिला 14 किलोग्रॅम. म्हणून एक्स वजा 36 बरोबर 14. आता हा 36 आपल्याला घालवायचा आहे म्हणून हा ऋण आहे किंवा हा वजा होतो इथं म्हणजे आपल्याला मिळवावे लागतील. मग एक्स वजा 36 अधिक 36 बरोबर 14 अधिक 36. जी क्रिया डाव्या बाजूला केली तीच उजव्या बाजूला करायची म्हणून अधिक 36 आपण इथं केलेलं आहे. 36 गेले, एक्स राहिला. 14 अधिक 36 6 4 10 50. अर्चनाने 50 किलोग्रॅम गहू खरेदी केला. अशा प्रकारे प्रश्नपत्रिका 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. अजून बाकीच्याही विषयांच्या प्रश्नपत्रिका मी लवकरच टाकणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही परीक्षा चांगली जाईल, पेपर चांगले सोडवता येतील. थँक्यू.